नमस्कार मित्रांनो, मी फातिमा इनामदार आजच्या या भागात सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतोय आणि सगळे लोक खूप पॅनिक झाले आहेत। त्यांना पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा, या सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये काय डिसिजन घ्यायचा जेणेकरून आपला पोर्टफोलिओ स्टेबल राहील, असे बरेच प्रश्न पडतात, ज्यातून काही प्रश्न मला देखील पडले। असेच खूप सारे प्रश्न आज आपण शंभराज सरांसोबत डिस्कस करणार आहोत, ज्याचे आपल्याला डायरेक्ट उत्तर सरांकडून मिळतील। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला आपण सरांसोबत संवाद साधायला सुरुवात करूया। तर सर, आता आपण कोरोनापासून मार्केटमध्ये डाऊनफॉल पाहतोय, त्याच्यानंतर मार्केटनं चांगलं मोमेंटम दिलं, जे की आपल्याला 7,500 पर्यंत मार्केट गेलेलं पाहायला मिळालं होतं, बरोबर? तर मग तेव्हापासून मार्केटमध्ये चांगली रॅली आली, पण त्यामागे काहीतरी एक चांगलं रिझन होतं, एक चांगला म्हणजे एक म्हणतो ना की मार्केट डाऊन होण्यामागचं कोरोना सारखं बाकीचे असे बरेच काही रिझन असतात, ते रिझन होते। पण आता जो मार्केटमध्ये आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतोय, तर त्याच्या मागे ऍक्च्युअल रिझन काय आणि हे सर्व कधीपर्यंत सस्टेन होऊ शकतं मार्केटमध्ये? एक गोष्ट जर आपण याच्यामध्ये ऑब्झर्व केली ना, की आपण म्हणतो की नेहमी कोरोनाचा फॉल आला, परंतु त्याच्या आधी जर बघितलं की 2008 मध्ये एक फॉल आला, तिथून मार्केटने जी रॅली घेतली, अप्रॉक्स 2022च्या आसपास काहीतरी मार्केट होतं, तिथून तो जवळपास 12,000 पर्यंत गेला, म्हणजे जवळपास एक 10,000 पॉईंटची रॅली त्याने अप्रॉक्स 10-12 वर्षामध्ये दिली, बरोबर? परंतु जर पाहायला गेलं कोरोना नंतरची रॅली, म्हणजे आपण बघतो 2020 मध्ये मार्केट करेक्ट झालं, तिथून जी रॅली आली 7,500 पर्यंत जवळपास 18,000 पॉईंट मार्केट वर गेले। म्हणजे जर आपण एक विचार करायला गेलं की प्रिव्हियस फॉल आणि हा फॉल, तर प्रिव्हियस फॉल ऍक्च्युअली आला होता की जो नॉर्मली कसं असतं की मार्केटचं जेव्हा ओव्हर व्हॅल्यूड मार्केट होतं तेव्हा तो करेक्शन येणं गरजेचं असतं किंवा जे येत असतं। कोरोना नंतर ना मार्केटमध्ये जी काही ड्रॅस्टिकली रॅली आली, भले आपण म्हणतो की नवीन लोक इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आले, परंतु कंपन्यांचं फंडामेंटल काय असं सुधारलेलं नाहीये की लगेच चेंज होणार आहे, त्याच्यामुळे हे करेक्शन येते मार्केटमध्ये, जे ऑलरेडी मार्केटला गरजेचं होतं मागच्या वर्षीच। ओके, त्यामुळे काही मोठी गोष्ट नाहीये ते, ह्या वर्षी बऱ्याच अजून म्हणजे ही सुरुवात आहे, मी तर म्हणेल अजून मार्केटमध्ये करेक्शन पॉसिबल आहे, भले तो टप्प्याटप्प्याने येईल, म्हणजे थोडा पडेल, एक बाउन्स बॅक जाणार, पुन्हा तो खालच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, तर आपण इथे थोडं रेडी राहिलं पाहिजे। अजून सारा फॉल ह्या मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतो आपल्याला। अच्छा, मग सर जसं की आता तुम्ही रिझन सांगितले की हे सर्व रिझन आहे, जसं की कंपन्यांचं एवढं चांगला परफॉर्मन्स वगैरे नाही राहिला, तर आता हा जो फॉल आहे हा अजून किती सस्टेन होईल आणि किती महिन्यांपर्यंत आपल्याला असाच पाहायला मिळेल? ओके, तर ह्या माझ्यामध्ये एक गोष्ट आपण जर ऑब्झर्व केली ना, तर नॉर्मली अप्रॉक्स मागच्या 2-3 महिन्यापासून आपण बघतोय की मार्केट अप्रॉक्स थोडं डाऊन साईडला चालायला सुरुवात झालेली याच्यामध्ये। नॉर्मली मार्केटमध्ये कसं असतं की एक फेज असते, म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये करेक्शन येतं नेहमी सायकल्स मध्ये येत असतं, अप्रॉक्स 8-10 वर्षामधनं मार्केटमध्ये तुम्ही मोठं करेक्शन पाहता। ओके, म्हणजे इव्हन 2008 पासून मार्केट 2020 पर्यंत एक रॅली दिली, त्याच्यामध्ये पण 2015 मध्ये एक मार्केटमध्ये छोटं करेक्शन होतं, म्हणजे 2015 ते 16चा जर तुम्ही ग्राफ बघितला तर तिथे तुम्हाला अप्रॉक्स एक करेक्शन छोटं दिसेल मार्केटमध्ये। ओके, तर हे छोटं करेक्शन आपण याच्यामध्ये समजू शकतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आता मी म्हणेल की हे करेक्शन रॅन्डमली जर पाहायला गेलं तर नॉर्मली 3 महिने, 6 महिने, 9 महिने एक सर्वसाधारणपणे अशा फेजमध्ये राहतं। म्हणजे मला असं वाटतं की इथून अप्रॉक्स मार्च किंवा त्याच्या पुढच्या काळापर्यंत हे थोडं ताणलं जाऊ शकतं पुढच्या कंडिशनला, आणि हे कंपन्यांचे रिझल्ट वरून आपल्याला अजून डिक्लेअर होत राहणार आहे। म्हणजे आपण आत्ताच नाही सांगू शकत, आता कंपन्यांचे रिझल्ट जेवढे वीक येतील तेवढं ते अजून कन्सिस्टंट फॉलो होत राहील खालच्या साईडला। आता सर, जसं तुम्ही सांगितलं की महिन्याच्या गॅप मध्ये हे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतं, तर आता या सगळ्या मोमेंटम मध्ये असे स्पेसिफिक काही सेक्टर आहेत का ज्याच्यावर आपल्याला याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे? येस, आता तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल याच्यामध्ये, तर मागच्या वर्षामध्ये किंवा मागच्या 4 वर्षामध्ये सगळे जवळ 40-45 सेक्टर आहेत मार्केटमध्ये, सगळे सेक्टर वाढलेत का? बऱ्यापैकी। हा, तर सगळ्या सेक्टरमध्ये कधीच एकदम ट्रिमेंडस रॅली नसते। त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं की ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकल रिफॉर्मेशन स्ट्रॉंग झालेत, मग आपण ईव्ही सेक्टर म्हणू शकतो, बरोबर आहे की त्याच्यानंतर आयटी सेक्टर असेल किंवा यासारखे सेमीकंडक्टर असेल, डिफेन्स असेल, किंवा गव्हर्नमेंट जिथे काम करते, एक साधा सिंपल कन्सेप्ट ठेवा, मागच्या 4 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने जिथे फोकस दिला ते सेक्टर बूम झाले, अगदी पीएसयू पण तुम्ही बघितलं असेल। मग जे जर ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे तर त्याच्यामध्ये पहिलं करेक्शन येणार आहे, त्यामुळे जे मागच्या 4-5 वर्षामध्ये जास्त वाढले तिथे तुम्हाला जास्त फोकस करायचंय का, तर मोठं करेक्शन पण पहिल्यांदा तिथेच येणार आहे। ओके, तर तिथे आपण थोडं ऑब्झर्व केलं पाहिजे। आता ह्या सगळ्या सेक्टरमध्ये जसं तुम्ही सांगितलं की जास्त करून गव्हर्नमेंट सेक्टरवरती इम्पॅक्ट दिसला, तर असे कोणते सेक्टर अजून असतील की ज्याच्यावर आपल्याला पुढे अजून मार्केटमध्ये जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळेल? सेक्टर का? हा, आता स्पेसिफिक सेक्टर कसं असतं याच्यामध्ये, म्हणजे कसं की आपण एक हुकमी नाही सांगू शकत की हेच पडेल, तिथे आपल्याला थोडं टेक्निकलचा अभ्यास करावा लागतो किंवा तिथे तो सेक्टर इकॉनॉमीला कशा पद्धतीने फॉलो करतो हे बघायला लागतं। आपण म्हणू शकतो की मी बघेल की याच्यामध्ये जर रॅली पाहायला गेलं, इन्फ्रा सेक्टरमध्ये आपण चांगली रॅली पाहिली, रेल्वे सेक्टरमध्ये पाहिली आहे,
डिफेन्समध्ये पाहिले आणि डिफेन्समध्ये ऑलरेडी 2024च्या मिड नंतर थोडं करेक्शन चालू झालं होतं. ओके, तीच कंडिशन आपल्याला आता ईव्ही मध्ये पण पाहायला मिळेल. इव्हन ऑटो पण जर तुम्ही बघितलं असेल तर ऑटोमध्ये पण आता करेक्शन चालू आहे. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये जोरदार वाढ आहे मागच्या 4 वर्षामध्ये सेक्टर्समध्ये, त्याच सेक्टरमध्ये करेक्शन पण त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सर जसं की सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, माझी पण आहे, कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, वेगवेगळ्या डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ ठेवलाय. तर आता या सिच्युएशन मध्ये, या डाऊनफॉल सारख्या जे मार्केटमध्ये सिच्युएशन आहेत, तर या सिच्युएशन मध्ये आता मी पुढे काय डिसिजन घ्यायला हवा जेणेकरून माझा पोर्टफोलिओ ऍटलीस्ट स्टेबल राहील? येस, आता पहिली गोष्ट कशी असते माहिती का, आपण नेहमी पोर्टफोलिओ बनवतो तर पोर्टफोलिओ बनवताना एक नॉर्मल आपल्याला गोल सेट करावं लागतं किंवा आपण केलेलं असतं. म्हणजे तुम्ही कुठलाही शेअर्स घेता तो किती काळासाठी घेतलाय, म्हणजे जर तुम्ही प्लॅन केला असेल मी 5 वर्षासाठी एखादा अमुक स्टॉक घेतलेला आहे, तर साहजिक आहे 5 वर्षासाठी घेतलाय आणि आता समजा 1.5 वर्ष झालंय, तर सिम्पली गोष्ट आहे की 5 वर्षाच्या फेजमध्ये तुम्ही एक चांगली रॅली पण पाहणार आहे, चांगलं करेक्शन पण पाहणार आहे त्याच्यामध्ये. जर तो आता तुम्ही घेतलेल्या भावाच्या आसपास किंवा त्याच्या खाली दिसतोय तर तुम्हाला ते मोस्टली एव्हरेजिंगचा फोकस ठेवला पाहिजे. याचबरोबर असे काही सेक्टर तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये शोधावे लागतील की जे ऑलरेडी पडलेत पण माझ्या पोर्टफोलिओमध्ये नाहीत, ते तुम्ही ते ऍड करू शकता. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये एकतर बॅलन्सिंग करावं लागेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की समजा एक उदाहरण देऊ आपण, आयटी सेक्टर आहे की जो सध्या ट्रेंडिंग मध्ये. मग समजा तुमच्याकडे काही आयटी कंपन्या असतील तर तुम्ही बघा की त्या आयटी कंपन्यांचे ग्राफ काय दाखवतात. त्याच्यामध्ये जर तो ग्राफ दाखवतो की बाबा आता ओव्हरबॉट कंडिशन मध्ये आहे, इथून थोडा खाली येऊ शकतो, तर तिथे आपण छोटा मोठा प्रॉफिट बुक करू शकतो आणि ते स्टॉक खाली आले की परत त्याला एव्हरेजिंग करू शकतो. बरोबर सर, मग आता नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे का? आता बरेच लोक, आता जसं तुम्ही म्हणता की डाऊनफॉल चालू आहे आणि मार्केट खूप अजून पुढे सस्टेन होणार आहे, तर या सिच्युएशन मध्ये नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे का अजून थोडं मार्केटचा फॉलचा वेट केला पाहिजे? येस, आता ह्याच्यासाठी पण एक छान आयडिया सांगतो तुम्हाला की नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार ऑलवेज ओके असतो. मार्केट किती पडणार हे जगामध्ये कोणालाच माहित नसतं, म्हणजे एक्झॅक्ट बॉटम आपल्याला कधीच माहित नसतो. तुमचं जे इन्व्हेस्टमेंट करता त्याचं होरायझन काय आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की मला 2 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची, एवढे अमाऊंट आहे, तर अशा लोकांसाठी नक्कीच योग्य वेळ नसते. का? तर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं मार्केट पडलं तर परत तुम्ही ट्रॅप होताल. सिम्पली तुम्ही जेवढे लॉंग टर्म साठी मार्केटमध्ये येणार असाल तर तुमच्यासाठी उत्तमच वेळ असणार आहे, का तर तुम्हाला डाऊन साईडलाच प्राइस मिळतील. आणि इव्हन सिंगल स्टेप मध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्ही जर ते स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला पडत्या प्राइसचा पण बेनिफिट घेता येतो त्याच्यामध्ये. बरोबर सर, आता आपण FIIs DIs खूप ऐकतो मार्केटमध्ये, जेव्हा आपण इन्व्हेस्ट करायला जाऊ नाही तर काय त्यांचा खूप इम्पॅक्ट पडतो, तर ते किती महत्वाचे आहे या मार्केटमध्ये? येस, आता लक्षात ठेवा की मोस्टली जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये 3 प्रकारचे पार्टिसिपेंट असतात. एक FI असतील, DIs असेल, आपल्यासारखं रिटेल. ओके, तर रिटेल आता थोडा इम्पॅक्ट वाढतोय आणि रिटेलचा इम्पॅक्ट वाढतोय, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला DI थ्रू दिसतोय. कारण डोमेस्टिक जे असतात नॉर्मली, म्हणजे आपल्या फंड हाऊसेस, आपल्या इन्शुरन्स कंपन्या, जिथे आपण मोस्टली ऍक्टिव्हली पैसे इन्व्हेस्ट करतो आणि तेच मार्केटमध्ये लावत आहेत. जर इथे पाहायला गेलं तर इकॉनॉमीमध्ये जी की स्टॉक मार्केट आपलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच DI आणि FI हे स्टॉक मार्केटला ड्राईव्ह करतात मोस्टली. ओके, कारण FIचा पैसा जेवढा वाढतोय त्यामुळे तर आपण मार्केटमध्ये एवढी चांगली रॅली पाहिलेली आहे. DIच्या रॅली पैशामुळे. आता FIचा पैसा काढून घेतात कारण त्यांना पण कुठेतरी प्रॉफिट बुकिंग गरजेचं आहे, त्यामुळे ते चालू आहे. पण मी बघितलं पाहिजे याच्यामध्ये की FI DI कुठल्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये आता एग्रेसिव्ह आहेत किंवा कुठे ते डिग्रेसिव्ह आहेत, म्हणजे कुठून ते पैसा काढून घेत आहेत हे जर मी शोधलं तर मला अजून चांगल्या संधी शोधता येतील. कारण FIs DIs तुम्ही अंडर एस्टिमेट केलंच नाही पाहिजे, त्यांच्या कंपल्सरी लक्ष पाहिजे, कारण ते तुम्हाला किती पडणार किंवा कुठून बाउन्स बॅक घेऊ शकतात हे समजायला मदत करतील त्याच्यामध्ये. बरोबर सर, मग आता जसं तुम्ही सांगितलं FI आणि DIs एवढे महत्वपूर्ण आहेत या मार्केटमध्ये, मग आता FI आणि DI ऍक्च्युअली मध्ये काय आहेत आणि कोण आहेत हे लोकांना माहित नसतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? छान. आता FIs DIs म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं की समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये पैसा लावता, HDFC असेल, टाटा असेल किंवा इतर कुठल्याही AMC असतील, त्यात जे तुम्ही पैसा लावता तो DIs थ्रू, म्हणजे त्याला आपण DI म्हणतो की ते मोठ्या मोठ्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूट असतात त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या इन्स्टिट्यूट जे असतात त्याच्यामध्ये, तर हा मार्केटमध्ये इंडियामधला पैसा त्याच्यामध्ये लावतील. FIs म्हणजे आपण म्हणतो की ज्या बाहेरच्या देशांमधल्या वित्तीय संस्था आहेत, भारतामध्ये 1,500 पेक्षा जास्त बाहेरच्या देशांमधल्या संस्था लिस्टेड आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मूडीज असेल किंवा बरीच नावं घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या ज्या किंवा ब्लॅकस्टोन सारख्या कंपन्या आहेत, ओके, तर ह्या कंपनी इंडियन मार्केटमध्ये येत असतात. परंतु FI जे येत असतात ना, हे नॉर्मली अपॉर्च्युनिटी बघत असतात की त्यांना जगातल्या मार्केटमध्ये संधी आहे. मग ते इंडिया बघतील, चायना बघतील, ब्राझील बघतील किंवा इतर कुठले जगातले देश असतील त्याच्यामध्ये. आणि FI जर पाहायला गेलं तर मागच्या काही महिन्यापासून बाहेर पडत आहेत, कारण त्यांना थोडं प्रॉफिट बुकिंग चालू आहे त्यांचं आणि ते अजून कन्सिस्टंट राहू शकतं, कारण त्याच्यासाठी अमेरिकेच्या सारखे जे काही बॉन्ड यील्ड असतात ते तिथे वाढत आहे, त्यामुळे त्यांना ते थोडं तिकडे एक पॉझिटिव्हिटी त्यांना तिकडे भेटतीये, म्हणून ते जात आहेत. ओके, तर नॉर्मली एक लक्षात ठेवा FIs म्हणजे काय असं वेगळं कोण नाहीये, त्या पण एक संस्थाच आहेत मोस्टली. ओके, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स त्यांच्याकडे असतात आणि ते इंडियन मार्केटमध्ये पैसा लावत असतात त्याच्यामध्ये.
आता सर्व मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, आता 1 फेब्रुवारीला आपला 2025चं युनियन बजेट येणार आहे. तर सर आता हे बजेट येणार आहे, तर आता ह्या बजेटचा आता येणाऱ्या मार्केटवर किंवा येणाऱ्या सिच्युएशन मध्ये काय परिणाम होईल? येस, आता लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिला गेलं याच्यामध्ये, तर आता ह्याच्यामध्ये हे असेल की 2025 एक पूर्ण बजेट असेल, कारण गेल्या वर्षी 2 बजेट मांडावी लागली, कारण एक इंटरिम बजेट असतं याच्यामध्ये आणि इलेक्शन झाल्यानंतर परत येतं. आता हे जे बजेट असेल तर हे सांगेल की ह्या गव्हर्नमेंटला पुढच्या 5 वर्षामध्ये एक्झॅक्ट आता कुठे घेऊन जायचं आपल्याला त्याच्यामध्ये असेल. आणि हे एक सुरुवातीचं बजेट आहे, त्यामुळे कसं असतं लक्षात ठेवा की जेव्हाही एखाद्या गव्हर्नमेंटची 5 वर्षाची टर्म पूर्ण होत असते, शेवटचं बजेट ते मोस्टली स्ट्रॉंग किंवा त्याच्या आधीचं बजेट, शेवटच्या 2 वर्षातले बजेट नेहमी स्ट्रॉंग असतात, कारण त्यांना ते फास्ट इकॉनॉमिक रिफॉर्मेशन दाखवावे लागतात, त्यामुळे पैसा वाटतात. इथे ते जास्त रिस्क नाहीत घेत, इथे ते बघतात की ऍक्च्युली आता कुठले असे सेक्टर्स आहेत की ज्याला खरंच पैशाची गरज आहे, तिथे जास्त फोकस करतील. आणि समजा आता त्यांनी ऑलरेडी आपण बघतो की वंदे भारत असेल किंवा रेल्वेमध्ये आपण जर बघतो की खूप चांगलं रिफॉर्मेशन जोरदार चालू आहे, पण तिथे कदाचित तेवढाच पैसा टाकतील हे नाहीये. तर मी म्हणेन की ते काय करणार आहेत ह्याचा विचार करण्यापेक्षा ते काय करतील हे ऑब्झर्व्ह करून आपण पुढची ऍक्शन घेऊ शकतो. असे आता 10-15 दिवस शिल्लक आहेत बजेटला, तोपर्यंत आपण विचार करू शकतो. कारण जर आपण पाहतोय की नॉर्मली बजेट नंतर मार्केटला एक नॉर्मली टर्न मिळतो, म्हणजे समजा ते डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर ते कदाचित म्हणजे तिथून ते रिव्हर्स बॅक पण घेऊ शकतं. ओके, म्हणजे तुम्हाला नॉर्मली 1 फेब्रुवारीच्या आसपासचा मार्केटचा ट्रेंड बघितला ना, तिथून एक अंदाजे तिथून मार्केट बूम होत आहेत का त्यावेळी जर मार्केट इथून समजा बाउन्स बॅक होऊन टॉपला गेले तर ती तिथून परत पडू शकतात, कारण त्यावेळीच्या कंडिशन वेगळ्या असतील. ते आपण डिटेलमध्ये बोलूया, कारण एका व्हिडिओमध्ये एवढं सगळं बसणारच नाही, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे डीप कन्सेप्ट आहेत, मला आवडेल त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगायला. जसं सरांनी आता आपल्याला सांगितलं की याच्यावरती आपल्याला खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत जे जाणून घेणं गरजेचं आहे. तर ज्यांना असं वाटतं की बजेटवरती आपण नवीन व्हिडिओ घेऊन यावा, नवीन इन्फॉर्मेशन अशी सरांसोबत डिस्कस करावी, तर सर्वांनी बजेट अशी खाली डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट करा. आणि सर, आता जसं आपण मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे आपण मार्केटमध्ये ऐकतो, बरोबर? तर सर, या गोष्टींवर आता किती फोकस केला पाहिजे जेणेकरून आपल्या पोर्टफोलिओला किंवा आपल्या पुढच्या इन्व्हेस्टमेंटला त्याचा चांगला फायदा होईल? येस, सांगतो. आपल्याला काय वाटतं, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट महत्वाची काय गोष्ट आहे तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार? सर, कारण पोर्टफोलिओला चांगलं थोडं स्टेबल महत्वाचं काय आहे, मनी मॅनेजमेंट का रिस्क मॅनेजमेंट? सर, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. पण ते दोन्ही इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला त्याचा एक बॅलन्स करावा लागतो त्याच्यामध्ये. ओके, कारण आपण फक्त मनी मॅनेजमेंटला फोकस केला, ओके, पण रिस्कच मॅनेज नाही केली त्याच्यामध्ये तर ते जुळणार नाहीये. आता तुम्ही चेक करा याच्यामध्ये की नॉर्मली तुमचा मार्केटमध्ये किती पैसा आहे, तुमचा पैसा म्युच्युअल फंडामध्ये किती, डायरेक्ट स्टॉक्समध्ये किती, किंवा तुम्ही जर काय डेरिव्हेटिव्ह मध्ये करता तिथे किती आहे. तुमचं जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड मनी आहे तर त्याच्यामध्ये नॉर्मली तुम्ही आता किती प्रॉफिटमध्ये आहात, किती लॉसमध्ये आहात. ओके, त्याच्यानंतर आता मार्केट जर पडलं तर तिथे तुम्हाला ऍव्हरेज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय, मग ऍव्हरेज करण्यासाठी माझ्याकडे किती पैसे आहेत आणि मी ऍव्हरेज कुठल्या लेवलला केलं पाहिजे, ह्या काही स्टेप्स आपल्याला याच्यामध्ये फॉलो करावे लागतील. कारण का मार्केट पडतं याचा अर्थ असं नाही की कुठल्याही लेवलला पैसे टाकायचे, कारण असंही होतं बऱ्याच वेळेला की आपण समजा एखाद्या अमुक लेवलला पैसे त्याच्यामध्ये ऍड करू कुठल्या एखाद्या सिंपल स्क्रिप्टमध्ये, पण ती स्क्रिप्ट जर तिथून खाली पडली तर आपण परत ट्रॅप होणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर इथे आपल्याला नेहमी बॅलन्स करावं लागेल. तुम्हाला आधी चेक करावं लागेल की माझ्या पोर्टफोलिओमध्ये समजा आपण म्हणतो की डायव्हर्सिफाय केलाय, पण डायव्हर्सिफाईड इज नॉट सिम्पल थिंग. तिथे आपल्याला प्रॉपर बॅलन्स पण करणं गरजेचं आहे. मग तुमचा पोर्टफोलिओ किती बॅलन्स आहे ते बघा, की त्याच्यामध्ये जर समजा अमुक सेक्टरचाच फटका जास्त बसतोय मग तिथे तुम्हाला ऍव्हरेज पण त्या पद्धतीने स्ट्रॉंग करावं लागेल बाकीचा अंदाज घेऊन. ओके, तर असं तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट प्रॉपरली करावं लागेल त्याच्यामध्ये. आता जसं सर तुम्ही सांगितलं की मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट एवढं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर थोडंसं एक्सप्लेन करावं आमच्या ऑडियन्सला की हे काय आहे नेमकं मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? जसं आता आपण आत्ताच बोललो त्याच्यामध्ये, म्हणजे काय की नॉर्मली रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असतं याच्यामध्ये की कुठल्याही स्क्रिप्टमध्ये तुम्ही जोही पैसा लावताय, ओके, तर त्याच्यावर तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. म्हणजे बरेच जण असतात बघा की समजा बऱ्याच रेल्वेच्या स्टॉक्समध्ये मागील वर्षामध्ये रॅली होती ना, लोकांनी अंधाधुंद बाईंग करून ठेवलं त्याच्यामध्ये. बरोबर, एक उदाहरण देतो. त्याच्यानंतर करेक्शन आलं, मग आता त्या लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये ते स्पेसिफिक स्टॉक 20-25% मायनस आहे. का तर त्यांनी विचार नाही केला की मी ह्या लेवलला किती पैसे लावले पाहिजेत. म्हणजे ते कन्सेप्ट असतो याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट. ओके, मग आता त्यांना पर्यायच नसतो थांबल्याशिवाय. म्हणजे भले जर एखादा म्हणतो की मी शॉर्ट टर्म साठी एंट्री केली आहे तर त्याला कळत नाही आता काय केलं पाहिजे अशा कंडिशनला. ओके, रिस्क म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असा विचार करायचा आहे की मी एखाद्या स्टॉकमध्ये, म्हणजे समजा मी जर समजा दिवसाला 1000 रुपये कमवतोय, ओके, मी नॉर्मली काय सांगेल की तुम्ही समजा महिन्याला दिवसाला 1000 रुपये कमवताय, जर तुमची ऍक्च्युअली जर पाहिलं रिस्क कॅपिटल म्हणजे दिवसाचे 1000 रुपये तेवढीच रिस्क एका दिवसासाठी घ्या जर तुम्ही मार्केटचा विचार करताय तर. आता जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय तर नॉर्मली एखादी स्क्रिप्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15% मायनस तुम्हाला बेअर करणं गरजेचं असतं.
कारण जर तुम्ही त्याच्यामध्ये 50-60% प्रॉफिटचा विचार करताय, ओके, म्हणजे असे रिस्क कॅल्क्युलेशन तुम्हाला ऍज पर स्टॉक, ऍज पर तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये पैसा लावता त्याच्यानुसार करायला लागतं. आणि मनी मॅनेजमेंट इन द सेम सेन्स आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला प्लॅन करावं लागेल कुठल्या सेक्टरमध्ये किती पैसे लावायचे, म्युच्युअल फंडामध्ये किती गेले पाहिजे, डेब्ट मार्केटमध्ये किती गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहतो की ट्रेड करतो आपण, तर त्या ट्रेडिंगला असं एक अलोकेशन आपल्याला करावं लागतं, जे आपण डिटेलमध्ये शिकवतो प्रत्येक सेशन्समध्ये, वेबिनार्स वगैरे असतात, आपण नॉर्मली रॅन्डमली कनेक्ट करत असतो. ओके, तर ते कंपल्सरी मी तुम्हाला काय सांगतो अटेंड करा, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला इन डेप्थ मध्ये शिकता येतात सगळ्या. ओके, आणि सिम्पली फॉलो करायचे आत्ताच्या कंडिशनला. तर मित्रांनो, तुम्हाला जर या वेबिनार सेमिनारची जर लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, ते नक्की जॉईन करा तिथून. आणि सर, जसं आता तुम्ही एवढं सगळी इन्फॉर्मेशन दिली जेणेकरून सगळ्यांचे क्वेश्चन तर सॉल्व्ह झालेच असतील, तर आता जाता शेवटी तुम्ही जर असे काही 3 मूलमंत्र सांगाल का जे 2025 मध्ये सगळ्या इन्व्हेस्टर ट्रेडर्सना उपयोगी ठरतील? ओके, छान. आता एक महत्वाची गोष्ट मी याच्यामध्ये सांगेल, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तर मागच्या 9 वर्षानंतर मार्केटमध्ये आत्ताच्या कंडिशनला आलेला फॉल, म्हणजे आपण म्हणू शकतो की एक नॉर्मल फॉल अजून तरी खूप मोठा फॉल नाही आलेला, पण मागच्या 9 वर्षामध्ये मार्केट निगेटिव्ह मध्ये एकदा पण क्लोज नाही झालेलं. ऑल इयरचा विचार करायला गेला म्हणजे करोनामध्ये फॉल आला, पण तो हार्डली 2-2.5 महिन्यामध्ये तेवढा पण नाही पडला तो, तिथून तो पुन्हा त्याच्या डबल स्पीडने बूम झाला. 9 वर्षामध्ये मार्केटमध्ये मोठं करेक्शन नाहीये. प्लस आपण जर बघतो याच्यामध्ये की मागच्या 4 वर्षामध्ये कंपन्यांनी खूप चांगले रिझल्ट दाखवले, खूप डेव्हलपमेंट केली, पण आता कंपन्यांची कंडिशन याच्यामध्ये की त्यांना ते सस्टेन ठेवणं गरजेचं आहे. आणि जर सस्टेन नाही झाले तर रिझल्ट खराब येतात. रिझल्ट खराब आले की नॉर्मली जो काही व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहे तो त्याला विकायला सुरुवात करतो असतो याच्यामध्ये. तर नॉर्मली 3 गोष्टींना यावर्षी फोकस ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे काय, जो मागच्या 4-5 वर्षामध्ये रॅली कॅच केली आहे ना, ती रॅली तुम्ही याच्यामध्ये एक्सपेक्टच करू नका मार्केटकडून, कारण ती जर तुम्ही एक्सपेक्ट ठेवली तर तुम्ही 100% चुका करणार याच्यामध्ये. ओके, दुसरी गोष्ट याच्यामध्ये पेशन्स ठेवावे लागतील याच्यामध्ये. म्हणजे काय, तर ह्या वर्षी आपल्याला थोडं स्टेप बाय स्टेप, म्हणजे मी म्हणेल की अजून मे पर्यंत, जून पर्यंत एक प्लॅन करा की बाबा जून पर्यंत मार्केट पडलं तर मी काय करेल, अजून ह्याच्याकडे मला प्लॅन बनवला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे थोडं पेशन्स आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये ह्या वर्षासाठी आपल्याला की जे पण अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहेत ना त्याच्या मागे जावा, कारण आता पळालेल्या स्टॉक्स मध्ये सगळेच पळतात, पण असे पण बहुतेक कित्येक सेक्टर्स आहेत की त्याच्यामधल्या चांगल्या कंपन्यांनी आता पण चांगलं परफॉर्म नाही केलेलं, आणि त्यातल्या बहुतांश कंपन्या निफ्टी 50, निफ्टीच्या टॉप 100 मधल्या आहेत. तर त्याच्यावर जर फोकस केला तर भले आता तुम्हाला खूप पैसे नाही मिळणार, पण जेव्हा पुढची रॅली येणार आहे, ओके, कारण भले मार्केट आता समजा 24, 25, 26 हजारापर्यंत जाऊन फिरलं, त्याला परत 30,000 तोडायचे, 40,000 तोडायचे, त्या रेल्वेला तुम्ही मोठा पैसा बनवतात. ओके, तर ह्या 3 गोष्टींना यावर्षी फोकस करा. 2025 हे माझं म्हणणं आहे की स्वतःवर काम करायचं वर्ष आहे. इथे तुम्हाला थोडं आपल्या नॉलेजला शार्पनिंग केलं पाहिजे, कारण आपल्याला वाटतं आपल्याला जे येतं तेच भारी आहे, पण ते जर काम नाही केलं तर ह्या 2025 मध्ये लोक जास्त चुका करतील. बहुतांश लोक कमवलेला पैसा ह्या वर्षात घालवू शकतात. ओके, त्यामुळे थोडं सावध चाला सगळं याच्या कंडिशनला, कारण मार्केट कंडिशन चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. बजेट नंतर तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सांगेलच. ओके, आणि ह्या सिंपल गोष्टी फॉलो करा, आणि आम्ही तर आहोत त्याच्यामध्ये, आपण चर्चा करत राहणारच आहोत आपल्या चॅनलवर याच्यामध्ये गाडी. ओके सर, एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिली, सगळ्यांचे एवढे चांगले प्रश्न तुम्ही त्याचे एवढे सविस्तरपणे आणि सोप्या पद्धतीने उत्तर दिली, यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, असे जर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, ज्यांनी जर अगर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजून केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.